ज्या गावात जन्म झाला, प्राथमिक शिक्षण झालं, ज्या गावात वावरले त्याच गावाकडे लोकांच्या सुविधेसाठी सुरू केलंय 1 रुपी क्लिनिक। हे आहेत डॉक्टर राहुल घुले, सर्वसामान्य लोकांसाठी आरोग्य मित्र। होय, आरोग्य मित्रच। आतापर्यंत राहुल घुले यांनी 1 रुपी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षात 6.5 लाख लोकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे। कित्येक ऑपरेशन त्यांनी मोफत केली आहेत आणि हेच 1 रुपी क्लिनिक गेल्या वर्षभरापासून भूम व परंडा येथे कार्यरत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात एकूण 38 ठिकाणी 1 रुपी क्लिनिक सुरू आहे, ज्या माध्यमातून सर्वसामान्यांची आरोग्य तपासणी, मोफत उपचार केले जात आहेत। 1 रुपी क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, चष्मे, वयोवृद्धांना काठ्या वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत गोळ्या औषधांचे वाटप, खतना शिबिर आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत। इतकंच नाही तर ज्या ग्रामीण भागातून ते आले त्या ग्रामीण भागात लोकांच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य मित्र म्हणून ते काम करत आहेत। नमस्कार, मी डॉक्टर राहुल भीमराव घुले, संचालक 1 रुपी क्लिनिक मुंबई। आज देशामध्ये मुंबई, ठाणे, वाराणसी, अयोध्या, लखनौ आणि इतर 14 स्टेशनवर उत्तर प्रदेशातल्या 1 रुपी क्लिनिक सुरू आहे। या 1 रुपी क्लिनिकमार्फत आम्ही गोरगरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात सेवा देतो। जसे 1 रुपये तपासणी, 10 रुपये शुगर असेल किंवा 100 रुपयामध्ये सलाईन सुविधा, ना नफा ना तोटा याच्यावर आम्ही त्यांना सुविधा देत आहोत। आणि याचाच ग्रामीण भागात प्रचार म्हणून आम्ही आता 1 रुपी क्लिनिक अँड हॉस्पिटल भूमसारख्या माझ्या स्वतःच्या गावामध्ये आम्ही सुरू करत आहोत। याचा मला अत्यंत आनंद आहे आणि मला सांगण्यास आनंद होत आहे की भूममध्ये प्रथमच, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखादं हॉस्पिटल भूममध्ये सुरू होतं आहे जिथं ICU सुविधा आहे किंवा इतर सर्व सुविधा, ऑपरेशन थिएटर, ICU ह्या जीव वाचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील, व्हेंटिलेटर, या सर्व सुविधा आम्ही येथे उपलब्ध करून देत आहोत। मागील 7-8 वर्षात जवळपास 6 ते 7 लाख रुग्णांना आम्ही उपचार दिलेले आहेत आणि याचीच फलश्रुती म्हणून आम्हाला अयोध्यासारख्या ठिकाणी किंवा वाराणसीसारख्या माननीय पंतप्रधानांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये वाराणसी जंक्शनला आम्हाला काम करायची सुविधा भेटलेली आहे। याच्या मागचा थोडासा इतिहास पण आहे। मी स्वतः MBBS डॉक्टर आहे। खेड्यातून मी MBBS साठी उत्तीर्ण झालो आणि KM सारख्या नामांकित हॉस्पिटलला मी शिक्षण घेतलं। दरम्यानच्या काळामध्ये आमच्या घरी आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आईला थोडासा ब्रेन इंजुरी झाली, ती पॅरालिसिस झाली तिला, ते आहे चांगली आहे परंतु त्याला हालचाल करता येत नाही। याचाच मला कुठंतरी खंत वाटली होती आणि मी त्याच वेळेस ठरवलं की आपण सोशल हेल्थ, सामान्य लोकांसाठी आपण आरोग्यसेवा माफक दरात घेऊन जाऊ आणि याचा जन्म तिथून सुरू झाला 1 रुपी क्लिनिकचा। आज आमच्या खेड्यामध्ये पाहतोय आरोग्यसेवा कुठं भेटत नाही, फार दूरपर्यंत जावं लागतं। साधी डिलिव्हरी करायचं म्हटलं चांगल्या ठिकाणी तरी हॉस्पिटल नाहीत आपल्याकडे, ऑपरेशन करायचं म्हटलं तरी हॉस्पिटल नाही। याच्यासाठी आम्ही इथे हॉस्पिटल बी सुरू झालेलं आहे, आता जवळपास पूर्णत्वास येतं आहे। त्याचबरोबर इतरही काही सुविधा ज्या लागतील आमच्या हॉस्पिटलला, अत्याधुनिक सुविधा, त्याही आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि एक प्रामाणिक म्हणून सेवा म्हणून आम्ही मागील 1 वर्षापासून आमच्या भागात जवळपास 500 रुग्णांची मोफत ऑपरेशन केले आहेत। त्यासोबतच वयोवृद्ध लोकांना जे चालताना पडतात त्यामुळे फ्रॅक्चर होतं, त्यासाठी आम्ही त्यांना एक आधार म्हणून मोफत काठी वाटप केलेले आहे। मुस्लिम समाजामध्ये अत्यंत धार्मिक विधी असते, खतना ऑपरेशन असतं, सर्कमसिजन, आम्ही दर महिन्याला त्या मुलांसाठी पण कॅम्प आयोजित करतो आहे। असं आरोग्य क्षेत्रातलं कार्य वेगवेगळ्या सामाजिक स्तरामध्ये घेऊन जाण्याचं काम आम्ही मागील 1 वर्षापासून करत आहोत आणि हे निरंतर कार्य आम्ही चालूच ठेवूया। काय सांगाल की एका ग्रामीण भागामधून तुम्ही येत आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सुविधा पोहोचवण्याचं काम करताय, काय भावना असतात नेमक्या? एकतर ग्रामीण भागामध्ये लोकांकडे पैसे नाही आहेत। फार मोठा मी बघतो की लोकांकडे पैसे नसल्यामुळे लोक ऑपरेशन टाळतात किंवा अंगावर आजार काढतात। त्याच्यामुळे आम्ही मागेल त्याला मोफत ऑपरेशन ही संकल्पना राबवते। कुठल्याही पेशंटला ऑपरेशन लागू, कुठल्याही कागदपत्र विना आम्ही त्यांचे ऑपरेशन करून देतो आमच्या हॉस्पिटलला। त्याचबरोबर एमर्जन्सी सुविधा पण आपण देऊ शकत नाही कारण इतक्या दूर जाणं शक्य नसतं। त्यासाठी आम्ही इथं आता एक 25 बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू करतो, ज्या अर्थी त्यांचा जीव वाचेल। साप चावला, कोणी विष पेलं आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्या गोल्डन पिरियडमध्ये किंवा हार्ट अटॅक आहे, गोल्डन पिरियडमध्ये त्याला आरोग्य सुविधा दिल्या तर त्याचा जीव वाचू शकतो। या भावनेतून आम्ही इथे एक अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू करत आहोत। शेतकरी बांधवांसाठी मोफत DP वाहतूक वाहन, लग्न व कार्यक्रमासाठी मोफत मंगल सेवा केंद्र मार्फत भांडे व साहित्य दिले जाते।
डॉक्टर राहुल घुले यांनी देशातील अनेक ठिकाणी 1 रुपी क्लिनिकला सुरुवात केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक निराधार, वयोवृद्ध आणि सर्वसामान्य लोकांना मायेचा आधार मिळालाय. इतकंच नाही तर या आरोग्य मित्रामुळे ग्रामीण भागातील या सर्वसामान्य गोरगरिबांचे आरोग्य मात्र नक्कीच सुधारले आहे.